Hello student, welcome Rose Project. Today's subject name Bookkeeping and Accountancy. Topic name Dissolution of Partnership Firm. Myself Varsha Chandrasekhar Jadhav, Dhananjay Rao Gadgil, College of Commerce, Satara. Today's start new topic Dissolution of Partnership Firm. This topic involves the board exam paper 10 marks. This question involves journal entries and accounts. So start. What is the dissolution? Dissolution means break, to close, to end. Partnership firm involve many partners. Business relation among the partners in the partnership firm come to end. It is known as dissolution of partnership, and complete closure of partnership business and complete breakdown of relationship among the partners known as dissolution of partnership firm. विद्यार्थी मित्रांनो, आपण डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म बघतोय. भागीदारीचे विसर्जन म्हणजे पूर्णपणे फर्म बंद होणे, त्यालाच काय म्हणणार आहे आपण, डिझॉल्युशन. मग पार्टनरशिप फर्ममध्ये अनेक पार्टनर आपल्याला पाहायला मिळत असतात. मग पार्टनरचं रिलेशनशिप क्लोज होणं किंवा बंद होणं म्हणजे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप. आणि पूर्णपणे बिझनेस बंद करणं, सर्व पार्टनर्सचे रिलेशन ब्रेक होणं, यालाच आपण काय म्हणणार आहे डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. In legal term, dissolution has multiple meaning. A word dissolution come from Latin word. Dissolution means a dissolving of something. Dissolution is last stage of closure of business. Dissolution हा वर्ड लॅटिन भाषेतून आलेला आहे. याचे अनेक अर्थ असतील, पण काहीतरी विसर्जित करणे हा एक अर्थ आपण त्याचा धरू शकतो. शेवटच्या स्टेजमध्ये आपण बिझनेस क्लोज करणे हाही डिझॉल्युशनचा अर्थ होणार आहे. मग त्याची डेफिनेशन पाहूया. द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 सेक्शन 39, द डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप बिटवीन ऑल द पार्टनर्स ऑफ फर्म इज कॉल्ड द डिझॉल्युशन ऑफ फर्म. संस्थेतील सर्व भागीदारांमधील भागीदारीचे विसर्जन म्हणजे संस्थेचे विसर्जन होय. मग त्याचे काहीतरी रिझन असू शकतात. रिझन ऑफ डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. फर्स्टली बाय व्हॉलंटरी ॲक्ट ऑफ पार्टनर्स देमसेल्फ. Second, when the period of partnership firm is expired. For example, partnership firm established 10 years. So after complete 10 years, this firm is dissolved. Third, partnership can be dissolved after the completion of special venture for which it was formed. Fourth, insolvency of all partners or all partners except one result into dissolution. Fifth, illegal or unlawful business activity result into dissolution. And six, partnership act will be dissolved by giving notice of 14 days. म्हणजे रिझन कारण काय असू शकतात डिझॉल्युशन फर्म बंद पडण्याचे किंवा विसर्जित होण्याचे. तर पहिलं स्वेच्छेने फर्म बंद करू शकतात पार्टनर्स, किंवा त्यांचा कार्यकाळ संपला असेल, म्हणजे 10 वर्षासाठी स्थापन झाली आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती ऑटोमॅटिकली काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे. किंवा काही उद्देशासाठी एखादी फर्म स्थापन झाली असेल आणि तो उद्देश जर तिचा कंप्लीट झाला असेल तर त्यावेळेस ही काय होणार आहे, ती फर्म बंद होणार आहे. जेव्हा सर्व भागीदार किंवा एक भागीदार सोडून सर्व भागीदार दिवाळखोर झाले असतील तर त्यावेळेस ही काय होणार आहे, फर्म आपण डिझॉल्व्ह करणार आहोत. फिफ्थ काय, जेव्हा भागीदारी संस्थेचा व्यवसाय अवैध स्वरूपाचा असेल किंवा नियमानुसार चालत नसेल तर तेव्हा ती संस्था डिझॉल्व्ह होत असते. आणि लास्ट सिक्स, स्वेच्छेने स्थापन केलेली भागीदारी संस्था विसर्जनासंबंधीचे 14 दिवसाच्या लिखित स्वरूपाच्या सूचनेनेही स्वतःची संस्था विसर्जित करू शकते. मग व्हॉट इज द अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ डिझॉल्युशन? वेन ऑफ फर्म इज डिझॉल्युशन, ऑल ॲसेट्स आर रिअलाइज्ड, ऑल ॲसेट्स आर sold and proceed from it are to be paid for the liabilities of partnership firm. According to Indian Partnership Act 1932 section 48, the liabilities are paid as per order given below. First, realization expenses paid. Second, outstanding liabilities paid. For example, sundry creditors, bills payable, bank overdraft, loans from other outstanding expenses. Third, to pay loans taken from partners. And last, of still surplus cash remaining that should be distributed to the partners capital in profit sharing ratio. म्हणजे आता डिझॉल्युशनची प्रोसेस कशी असणार आहे तर आपण ती पाहत आहोत. पहिल्यांदा फर्म काय करणार आहे, तिच्या सर्व ॲसेट्स विकणार आहे,
लॅबिलिटी पेड करणार आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा एक्सपेन्सेस झाले असेल रिअलायझेशन डिझॉल्युशन्स तर ते पेड करणार आहे. आउटस्टँडिंग लॅबिलिटीज पेड करणार आहेत. एखाद्या पार्टनर्सनी लोन घेतलं असेल तर ते पेड करणार आहे. आणि राहिलेला जो सरप्लस असेल तो काय करणार आहे ते त्या पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटणार आहेत. मग what is the accounting procedure? It is involved two types. First, simple dissolution. Second, dissolution under insolvency situation. Now, first see simple dissolution. When all partners of partnership firm are in insolvent and they decide to dissolve their firm due to any reason is called a simple dissolution of partnership firm. Simple dissolution म्हणजे काय म्हणू शकतो आपण? जेव्हा सर्व भागीदार सक्षम असतात, एखाद्या कारणाने भागीदारी संस्थेचे विसर्जन करण्याचे त्यांनी ठरवले असेल तर त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे? सिंपल डिझॉल्युशन. दिस सिंपल डिझॉल्युशन अंडर ओपन द फॉलोइंग अकाउंट्स. फर्स्ट रिअलायझेशन अकाउंट, सेकंड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, थर्ड करंट अकाउंट इफ फिक्स्ड कॅपिटल मेथड अडॉप्टेड बाय फर्म, अँड फोर्थ कॅश और बँक अकाउंट. Also involve given loan account of partner. So this time firm open loan account. See firstly what is the realization account? While preparing realization account, all sundry assets and all third parties liabilities are transferred. On dissolution of partnership firm, all the assets are sold to raise cash and liability of the firm are paid. Assets realized are credited and liabilities settled are debited on this account. The purpose of this account show the gain or losses on realization and it is therefore a nominal account. The account is closed by transfer the gain or losses on realization to partners / current account in their profit sharing ratio. The debit balance of realization account is loss and credit balance is profit. तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट पाहायला मिळते. मग रिअलायझेशन अकाउंटला काय असणार आहे? ज्या फर्मनी सर्व फर्म ॲसेट विकत असते, लॅबिलिटी पेड करत असते, मग पहिल्यांदा सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर करून घेणार आहे, सन्ड्री लॅबिलिटीज ट्रान्सफर करून घेणार आहेत. ज्या ॲसेट्स विकल्या आहेत त्याची जर्नल एंट्री करणार आहे, ज्या लॅबिलिटी पेड केलेल्या आहेत त्याची एंट्रीज आपण रिअलायझेशन अकाउंटला करणार आहोत. मग ॲसेट रिअलाइज झाल्या असतील आर क्रेडिटेड आणि लॅबिलिटी पेड झाल्या असतील तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला आपण लिहिणार आहोत. त्याच्यावरून आपला काय करणार आहे? हा आपला तर प्रॉफिट काढणार आहे किंवा लॉस काढणार आहे. मग हा प्रॉफिट आला असेल किंवा लॉस आला असेल तो पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार आपण त्यांच्या कॅपिटल अकाउंटला वाटणार आहोत. नेक्स्ट आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. Capital balance of all partners appearing in the balance sheet should be shown on credit side or debit side of the respective partners capital account as by balance brought down or to balance brought down. Also transfer reserve accumulated profits or losses, realization profit or losses. After making all the adjustment, the balance represent the amount due to partners or due from partners. The account are closed after the partners receive cash or pay cash. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलं असेल तर पहिल्यांदा त्यांचा बॅलन्स आपण मांडत असतो. मग तो डेबिटला असेल अन्यथा क्रेडिटला असेल. मग डेबिटला मांडला असेल तर आपण काय म्हणणार आहे? टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. क्रेडिटला असेल तर मांडणार आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याचबरोबर त्यांचा रिझर्व त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे. ॲक्युमुलेटेड प्रॉफिट किंवा लॉस असेल तर तो त्यांच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. आणि क्लोज करताना त्यांच्याकडून कॅश येणार आहे की कॅश आपण त्यांना पेड करणार आहोत हे आपल्याला लक्षात येणार आहे. थर्ड आहे पार्टनर्स करंट अकाउंट. ऑल पार्टनर्स करंट अकाउंट इज ओपन वेन फिक्स्ड कॅपिटल मेथड इज गिवन. करंट अकाउंट शो अ डेबिट बॅलन्स और क्रेडिट बॅलन्स. ॲट द एंड क्लोजिंग बॅलन्स ऑफ पार्टनर्स करंट अकाउंट आर ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग पार्टनर्स करंट अकाउंट जर ओपन करायचं असेल तर त्यावेळेस फर्मची फिक्स्ड कॅपिटल मेथड असली पाहिजे. त्याचा बॅलन्स तुम्ही डेबिटला किंवा क्रेडिटला दिलेला मांडू शकता किंवा दिला असेल त्यानुसार आपण मांडणार आहोत. आणि त्याचा जो बॅलन्स राहणार आहे शिल्लक तो कुठे ट्रान्सफर करणार आहे आपण? तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. लोन अकाउंट. क्रेडिट बॅलन्स ऑफ पार्टनर्स लोन अकाउंट इज नॉट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट credit side but is paid off through a separate account after payment of all the amounts on the outsiders of the firm. Debit balance of partners loan should be debited पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डायरेक्टली. लोन अकाउंट आपण सेपरेट ओपन करत असतो. रिअलायझेशन अकाउंटला ते ट्रान्सफर करणार नाही.
त्यांचं जे पार्टनर्सने लोन घेतले आहे ते फर्म काय करत असते, डिझॉल्व्ह व्हायच्या आधी पेड करत असते. नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टन्स अकाउंट, कॅश ऑर बँक अकाउंट. कॅश ऑर बँक अकाउंट इज ओपन इन the books of firm. Debit balance of cash or bank appearing in the balance sheet asset side should be shown on cash or bank account debit side to balance brought down. All cash receipts in proceed of dissolution is debited and all payments made of firm are credited to cash or bank account. When dissolution process is complete, cash or bank account automatically close and tally. विद्यार्थी मित्रांनो, आता कॅश अकाउंट हे महत्त्वाचं डिझॉल्युशनमध्ये असलेले पाहायला मिळत असते. कॅश अकाउंट सेपरेट अकाउंट आपण ओपन करत असतो, त्याचा बॅलन्स आपल्याला डेबिटला लिहित असतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, जे सगळे कॅश पैसे येणार आहेत ते डेबिट साईडला मांडणार आहोत आणि ज्याचे पैसे आपण पेड करणार आहोत ते क्रेडिट साईडला मांडणार आहोत. आणि लास्ट प्रोसेसला आपलं कोणतं अकाउंट क्लोज होणार आहे, तर कॅश अकाउंट क्लोज होणार आहे. डिझॉल्युशन फॉर्ममध्ये आपण ॲसेट्स विकत आहे, लायबिलिटी पेड करत आहे, त्यामुळे आपली बॅलन्स शीट आपण इथं ओपन करत नाही. मग प्रो फार्मा ऑफ रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट लेफ्ट साइड पर्टिक्युलर अमाऊंट डेबिट साइड, राईट साइड क्रेडिट साइड पर्टिक्युलर अँड अमाऊंट. मग डेबिट साईडला फर्स्टली बघा काय लिहिणार आहे आपण, टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, ट्रान्सफर ऑल ॲसेट्स एक्सक्लुडिंग कॅश, बँक, fictitious assets, accumulated losses, debit balance of partners capital or current account, loan to partners, book value. Next, to provision of on any liabilities account, reserve for discount on creditors, book value. To cash or bank account, discharge sundry liabilities, agreed value. To cash or bank account, payment of unrecorded liabilities, agreed value. Next, to cash or bank account, payment of dissolution or realization expenses, agreed value. To partners capital or current account, any liability taken over by a partners, agreed value. And last, to partners capital or current account, profit on realization transfer at profit sharing ratio. तुम्हाला रिअलायझेशनच्या डेबिट साईडला काय पाहायला दिसणार आहे, तर पहिल्यांदा आपण सगळ्या सन्ड्री ॲसेट्स ट्रान्सफर करणार आहे. म्हणजे त्याच्यात इन्व्हॉल्व असेल आपल्या मशिनरी, फर्निचर, कम्प्युटर एक्सेट्रा. नेक्स्ट, तुम्ही एखाद्या क्रेडिटर्सवरती रिझर्व असतील, डिस्काउंट असेल क्रेडिटर्सवरती, तर तो आपण रिअलायझेशनच्या डेबिटला घेणार आहोत. तुम्ही सन्ड्री लायबिलिटीज पेड केला तर तुम्ही रिअलायझेशनच्या डेबिटला घेणार आहात. अनरेकॉर्डेड लायबिलिटीज असतील, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस असतील, रिअलायझेशन एक्सपेन्सेस असतील तर रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला येतील. एखाद्या पार्टनरचे लोन टेकन ओव्हर केलं असेल तर ते रिअलायझेशनच्या डेबिटला मांडणार आहोत. आणि लास्टला जर आपल्याला प्रॉफिट येणार असेल तर तो त्या पार्टनर्सना त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटणार आहे. आता क्रेडिट साईड बघा, क्रेडिट साईडला फर्स्ट अमाऊंट आहे बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट, ट्रान्सफर थर्ड पार्टीज लायबिलिटी एक्सक्लुडिंग पार्टनर्स कॅपिटल, रिझर्व, ॲक्युमुलेटेड प्रॉफिट, लोन्स फ्रॉम पार्टनर्स ॲट बुक व्हॅल्यू. बाय प्रोव्हिजन ऑन एनी ॲसेट्स अकाउंट, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, RDD ॲट बुक व्हॅल्यू. बाय कॅश ऑर बँक अकाउंट, रिसीव अमाऊंट ऑन रिअलायझेशन ऑफ ॲसेट्स, रिअलाइज्ड व्हॅल्यू. By cash or bank account, receive amount from unrecorded assets at actual value. By partner's capital or current account, any assets taken over by a partner, recorded or unrecorded, at agreed value. By partner's capital or current account, loss on realization transfer to profit sharing ratio. मग रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला आपल्याला काय दिसणार आहे, तर सगळ्या आपण सन्ड्री लायबिलिटीज इथं ट्रान्सफर करून घेणार आहोत. म्हणजे काय असेल, तुमचे क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, त्याचबरोबर RDD असेल, रिअलायझेशन ज्या ॲसेट्स केले असतील किंवा ॲसेट ज्या सोल्ड केले असतील त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला येतील. अनरेकॉर्डेड ॲसेट्स असतील त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार आहेत. एखादी ॲसेट पार्टनर्सने टेकन ओव्हर केली असेल तर ती रिअलायझेशनच्या क्रेडिटला येणार आहे. आणि लास्ट जर लॉस आला असेल तर तो पार्टनर्सना आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोनुसार वाटणार आहोत. आता जर्नल एंट्रीज आपण पाहणार आहोत. जर्नल एंट्रीजमध्ये आपल्याला काय पाहायला मिळत आहेत, 3 स्टेजेस आहेत. फर्स्ट स्टेज आहे ट्रान्सफर स्टेज. अंडर दिस स्टेज ऑल सन्ड्री ॲसेट्स अँड ऑल सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग फर्स्ट बघा,
फर्स्ट आहे फॉर ट्रान्सफरिंग ॲसेट्स टू रिअलायझेशन अकाउंट. मग त्याची जर्नल एंट्रीज काय आहे? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट being transfer of various assets at book value to realization account. ॲसेट्स ट्रान्सफर केलेले आहेत पहिल्या एंट्रीज. सेकंड जर्नल एंट्रीज काय असतील? फॉर ट्रान्सफरिंग लॅबिलिटीज टू रिअलायझेशन अकाउंट, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बँक ओव्हरड्राफ्ट अकाउंट डेबिट, आउटसाइडर्स लोन अकाउंट डेबिट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, नॅरेशन बिंग ट्रान्सफर ऑफ लॅबिलिटीज ॲट बुक व्हॅल्यू टू रिअलायझेशन अकाउंट. ज्या लॅबिलिटीज आहेत आपल्याकडे सन्ड्री लॅबिलिटीज त्या आपण ट्रान्सफर रिअलायझेशन अकाउंटला करणार आहोत. नेक्स्ट जर्नल एंट्रीज आहे फॉर ट्रान्सफर ऑफ प्रोव्हिजन अगेन्स्ट क्लोजिंग ॲसेट्स. जर्नल एंट्री प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट्स अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट अकाउंट डेबिट, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट, contingency reserve account debit, joint life policy reserve account debit, investment fluctuation fund account debit to realization account. Narration being transfer of liabilities at book value to realization account. Next entry for transfer of accumulated profits and reserve. Journal reserve account debit, reserve fund account debit, profit and loss account debit to all partners capital or current account. Being accumulated profits and reserve transferred to all partners capital or current account in their profit sharing ratio. म्हणजे जे रिझर्व असतील, फंड असतील किंवा accumulated profit and loss असेल तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. पण कशा पद्धतीने? तर त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोने. नेक्स्ट एंट्री आहे फॉर ट्रान्सफर ऑफ accumulated loss. All partners capital or current account debit to profit and loss account debit balance to advertising suspense account being accumulated loss transferred to all partners capital or current account in their profit sharing ratio. आता नेक्स्ट स्टेज आहे बघा रिअलायझेशन और डिस्पोजल स्टेज. अंडर दिस स्टेज इन्वॉल्व एंट्रीज सोल्ड assets, unrecorded assets or paid liabilities, paid loans, etc. So first journal entries, if the assets are sold for cash. Entry cash or bank account debit to realization account, narration being assets sold for cash. Next, if the assets are taken over by any partners, entries partners capital or current account debit to realization account being asset taken over by the partners. ॲसेट सोल्ड झाली म्हणून एंट्री आहे, नंतर एखाद्या पार्टनरने टेकन ओव्हर केली म्हणून आपण एंट्री घेतलेली आहे. नेक्स्ट थर्ड फॉर पेमेंट ऑफ लॅबिलिटीज. ए ऑफ पेमेंट टू आउटसाइडर लॅबिलिटीज थर्ड पार्टी एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट डेबिट बीइंग थर्ड पार्टीज लॅबिलिटीज पेड. बी इफ एनी पार्टनर्स डिस्चार्ज एनी लॅबिलिटीज ऑफ द फर्म एंट्रीज रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट बीइंग लॅबिलिटी टेकन ओव्हर बाय अ पार्टनर. लॅबिलिटी पेड झाली किंवा लॅबिलिटी एखाद्या पार्टनरने पेड केली तर त्याच्या एंट्री आपण इथं अशा पद्धतीने घेणार आहोत. नेक्स्ट आहे फॉर पेमेंट ऑफ रिअलायझेशन एक्सपेन्सेस. ए रिअलायझेशन एक्सपेन्सेस इज बॉर्न बाय फर्म, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बैंक अकाउंट बीइंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड बाय फर्म. Next, realization expenses borne by any partner entries realization account debit to concerned capital or current account being realization expenses paid by a partner. Realization expenses फर्मनी पेड केले त्यावेळेसची एंट्री आहे, एखाद्या पार्टनर्सनी पेड केले तर त्यावेळेसच्या एंट्री आपल्याला इथं दिसत आहेत. नेक्स्ट आहे इफ कमिशन इज गिवन टू एनी पार्टनर्स फॉर रिअलायझिंग ॲसेट्स. Entry realization account debit to partners capital or current account being commission paid for realizing the asset. 6. If any contingent liability is paid, that is liability not included in balance sheet, entries realization account debit to cash or bank account being contingent liability paid. 7. For payment of partners loan, entry partners loan account debit to cash or bank account being repayment of partners loan. Last stage C, distribution stage.
This stage involves distribution of realization account profit and realization accounts profit and or loss, capital accounts balance. So first entry for closing realization account, A for transfer of profit on realization account. Entries realization account debit to all partners capital or current account, being profit on realization transferred to all partners capital or current account in their profit sharing ratio. Next, B for transfer of losses on realization account, all partners capital or current account debit to realization account, being loss on realization transferred to partners capital or current account in their profit sharing ratio. Second, for closing current account, if current account show credit balance, entry partners current account debit to partners capital account, being transfer a credit balance to partners capital account. B if current account show debit balance, entry partners capital account debit to partners current account, being transfer a debit balance or balance to partners capital account. आणि अजून काही थोड्या ज्या एंट्र्या राहिलेल्या आहेत त्या ट्रीटमेंट ऑफ अनरेकॉर्डेड ॲसेट्स अँड लायबिलिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातली फर्स्ट एंट्री आहे फॉर एनी अनरेकॉर्डेड ॲसेट्स रिअलाइज्ड सोल्ड आउट. एखादी अनरेकॉर्डेड ॲसेट असेल तर ती सोल्ड आउट केली तर त्याची एंट्री कशा पद्धतीने असणार आहे. तर एंट्री आहे कॅश और बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड ॲसेट रिअलाइज्ड. सेकंड इफ अनरेकॉर्डेड ॲसेट आर टेकन ओव्हर बाय एनी पार्टनर घेऊन गेला असेल तर एंट्री पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड ॲसेट टेकन ओव्हर बाय अ पार्टनर. थर्ड इफ अनरेकॉर्डेड लायबिलिटीज आर पेड ऑफ बाय एनी पार्टनर, एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल और करंट अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड लायबिलिटी पेड ऑफ बाय पार्टनर. अनरेकॉर्डेड लायबिलिटी पार्टनरने पेड केली तर त्यावेळेसची एंट्री होती. फोर्थ आहे इफ अनरेकॉर्डेड लायबिलिटी आर पेड बाय फर्मनी जर पेड केली असेल तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट बीइंग अनरेकॉर्डेड लायबिलिटीज पेड ऑफ बाय द फर्म. नेक्स्ट एंट्रीज बघा ट्रीटमेंट ऑफ गुडविल ऑन डिसॉल्यूशन. इफ गुडविल अकाउंट appear in the balance sheet, first transfer of goodwill to realization account. Realization account debit to goodwill account being goodwill transfer. Second, if goodwill is realization on dissolution, entries cash or bank account debit to realization account being goodwill realized. बॅलन्स शीटला अपियर असेल तर त्यावेळेस आपण केलेल्या गुडविलच्या ह्या एंट्री आहेत. नेक्स्ट इफ गुडविल अकाउंट डज नॉट अपियर इन बॅलन्स शीट, बॅलन्स शीटला दिसत नसेल तर त्यावेळेसच्या दोन एंट्र्या काय असतील. फर्स्ट ट्रान्सफर ऑफ गुडविल रिअलायझेशन ऑन डिसॉल्यूशन, cash or bank account debit to realization account being goodwill realized. Second, if a partner purchase goodwill, partner's capital or current account debit to realization account being goodwill purchased by a partner. आता आपण अनसॉल्व प्रॉब्लेम नंबर 2 पाहूया. बुक पेज नंबर 244. Leela, Manda and Kunda are partners in the firm Janki Store, sharing profit and losses in the ratio of 3:2:1 respectively. On 31st March 2018, they decided to dissolve the firm when their balance sheet was as under. Balance sheet as on 31st March 2018, liability sides, creditors 28,800, bills payable 21,600, capital accounts Leela 2,27,160, Manda 1,44,000, Kunda 1,08,000. Assets building 1,02,000, machinery 73,000, motor car 1,67,600, goodwill 45,600, investment 62,400, debtors 30,600, stock 45,000, bank 3,360, total 5,29,560. Adjustments, Leela agreed to take over the buildings at rupees 1,23,600. Manda took over goodwill, stock and debtors at book value and agreed to pay creditors and bills payable. Motor car and
Machinery realized rupees 1,51,080 and rupees 31,680 respectively. Investment were taken by Kunda at an agreed value of rupees 55,440 and last realization expenses amounted to rupees 6,800. Pass the necessary entries in the books of Jackie's Stores. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागणार आहे तर जर्नल एंट्र्या पास करायला इथं सांगितलेले आहे. पण जर्नल एंट्र्या पास करत असताना त्याचा आपल्याला काय करावा लागत असतो, रिअलायझेशन अकाउंटच्या प्रॉफिटची किंवा लॉसेसची जर्नल एंट्री करावी लागत असते किंवा कॅपिटल और करंट अकाउंटचा जो बॅलन्स येणार आहे त्याचीही म्हणजे पार्टनर्सला पैसे देणार लागतो आपण की पार्टनर्सला पैसे येणार आहेत याची एंट्री आपल्याला करावी लागते. त्यासाठी आपल्याला इथं काय करावं लागणार आहे, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बँक अकाउंट ही ओपन करावं लागणार आहे. त्याचबरोबर आपण जो क्वेश्चनमध्ये विचारलेले आहेत एंट्र्या त्याचाही फॉर्मॅट इथं ओपन करावा लागणार आहे. मग हा आहे तुमचा जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट. इन द बुक्स ऑफ लीला, मंदा, कुंदा जर्नल एंट्रीज, फर्स्ट डेट, सेकंड कॉलम पर्टिक्युलर, नेक्स्ट कॉलम LF, फोर्थ कॉलम डेबिट रुपीज, फिफ्थ कॉलम क्रेडिट रुपीज. नेक्स्ट तुम्ही अकाउंट्स ओपन करणार आहेत. रिअलायझेशन अकाउंट, डेबिट साईडला पर्टिक्युलर अमाऊंट, क्रेडिट साईडला पर्टिक्युलर अमाऊंट. पुढे तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसत आहे. डेबिट साईडला पर्टिक्युलर लीलाज अमाऊंट, मंदाज अमाऊंट अँड कुंदाज अमाऊंट. क्रेडिट साईडला पर्टिक्युलर लीलाज अमाऊंट, मंदाज अमाऊंट अँड कुंदाज अमाऊंट. आणि लास्ट तुम्हाला जे आपण क्लोज करणार आहोत ते बँक अकाउंट आहे. डेबिट साईडला पर्टिक्युलर अमाऊंट आहे आणि क्रेडिट साईडला पर्टिक्युलर आणि अमाऊंट आहे. मग आपण आता काय करूयात, एक्झाम्पल सोडवायला घेऊयात. आपण काय करत असतो पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, डिझॉल्युशनमध्ये आपण सन्ड्री ॲसेट्स पहिल्यांदा ट्रान्सफर करत घेत असतो, सन्ड्री लायबिलिटीज ही ट्रान्सफर करत असतो. मग पहिली आपली जी जर्नल एंट्री असणार आहे ती काय असणार आहे, आपल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीज ट्रान्सफर केलेल्या. मग फर्स्ट जर्नल एंट्री मांडून टाका. काय असेल, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बिल्डिंग अकाउंट, बुक व्हॅल्यूज इथं आपण मांडणार आहे 1,02,000, टू मशिनरी अकाउंट 73,000, टू मोटर कार अकाउंट 1,67,600, टू गुडविल अकाउंट 45,000, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 62,400, टू डेटर्स अकाउंट 30,600 आणि लास्ट टू स्टॉक अकाउंट 45,000. त्याची टोटल आपण रिअलायझेशन अकाउंटला डेबिट साईडला घेणार आहे 5,26,200. नॅरेशन बिंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. मग त्याची एंट्री आपण अकाउंटला मांडून घेऊयात. रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, बिल्डिंग 1,02,000, मशिनरी 73,000, मोटर कार 1,67,600, गुडविल 45,600, इन्व्हेस्टमेंट 62,400, डेटर्स 30,600, स्टॉक 45,000. आउटरला तुम्हाला मिळेल 5,26,200. नेक्स्ट आपण सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर करून घेऊयात. मग त्याची एंट्री काय असणार आहे, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 28,800, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 21,600, टू रिअलायझेशन अकाउंट 50,400. बिंग सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. हे ट्रान्सफर आपण रिअलायझेशन अकाउंट्सलाही दाखवूयात. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स 28,800, बिल्स पेएबल 21,600, आउटरला टोटल दिसेल 50,400. अशा पद्धतीने आपण ॲसेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर काय करूयात, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्सही मांडून घेऊया. पार्टनर्स बॅलन्स कुठे दिसतोय त्यांचा, तर आपल्याला क्रेडिट साईडला दिसतोय म्हणून क्रेडिट साईडला मांडा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, लीला 2,27,160, मंदा 1,44,000, कुंदा 1,08,000. नेक्स्ट बँकचाही बॅलन्स मांडून घ्या लगेच इथं बँक अकाउंटला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 3,360. अशा पद्धतीने आपली बॅलन्स शीट मांडून झालेली आहे. मग आता पहिली ॲडजस्टमेंट काय आहे, लीला ॲग्री टू टेकन ओव्हर बाय बिल्डिंग ॲट रुपीज 1,23,600. मग त्याची जर्नल एंट्री काय येणार आहे, पहिली
लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट 1,23,600 1,23,600. नॅरेशन बिंग बिल्डिंग टेकन ओव्हर बाय लीला. कोणी घेऊन गेले बिल्डिंग? तर लीला घेऊन गेले. म्हणून त्याची एंट्री आपण अकाउंट्सला कशा पद्धतीने करणार आहे? तर रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय लीलाज कॅपिटल अकाउंट बिल्डिंग 1,23,600. इथं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आहे तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट 1,23,600. नेक्स्ट काय आहे? मंदा टू कोहर गुडविल स्टॉक अँड डेटर्स ॲट बुक व्हॅल्यू. मग तिनं बुक व्हॅल्यूनी काय नेलेलं आहे मंदाने? गुडविल स्टॉक अँड डेटर्स. म्हणून त्याची एंट्री काय येणार आहे? मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,21,200. त्याची टोटल आपण इथं मांडलेली आहे टू रिअलायझेशन अकाउंट 1,21,200. नॅरेशन बिंग गुडविल स्टॉक अँड डेटर्स टेकन ओव्हर बाय मंदा. मग ते अकाउंटला एंट्री मांडून घ्या. ॲसेट टेकन ओव्हर केली आहे म्हणून काय करणार आहे? रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट गुडविल 45,600, स्टॉक 45,000, डेटर्स 30,600, आउटरला 1,21,200. त्याचा दुसरा इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला मंदाच्या डेबिटला येणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट मंदाच्या अमाऊंट कॉलमला 1,21,200. नेक्स्ट काय केलंय बघा? मंदाने आणखीन काय नेलेलं आहे? तर मंदाने काय केलेलं आहे? पे केलेलं आहे. ॲग्री टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. मग त्याची एंट्री करूयात. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदा रिअलायझेशन अकाउंट डेबिट 50,400 टू मंदाज कॅपिटल अकाउंट 50,400. नॅरेशन बिंग क्रेडिटर्स बिल्स पेएबल टेकन ओव्हर बाय मंदा. कोणी नेलेला आहे? पेड केलेला आहे तर मंदाने. म्हणून तिच्या अकाउंटला आणि रिअलायझेशन अकाउंटला एंट्री करावी लागणार आहे. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू मंदाज कॅपिटल अकाउंट क्रेडिटर्स 28,800, बिल्स पेएबल 21,600, आउटरला मिळते 50,400. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे जाणार आहे? इथं डेबिटला आहे रिअलायझेशन अकाउंटच्या, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला मांडणार आहोत आपण बाय रिअलायझेशन अकाउंट मंदाच्या अकाउंट अमाऊंट कॉलममध्ये 50,400. नेक्स्ट आपली ॲडजस्टमेंट आहे मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज्ड ₹1,51,080 अँड ₹31,680 रिस्पेक्टिव्हली. मग आता हे रिअलाइज केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? तर फर्मने रिअलाइज केलेलं आहे. मग त्याची जर्नल एंट्री आपण काय करणार आहोत? बँक अकाउंट डेबिट टोटल घेतली आहे 1,82,760 टू रिअलायझेशन अकाउंट 1,82,760. नॅरेशन बिंग मोटर कार अँड मशिनरी सोल्ड फॉर कॅश. मग त्याची एंट्री घ्या. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय बँक अकाउंट मोटर कार 1,51,080, मशिनरी 31,680, आउटरला 1,82,760. त्याचा दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिटला टू रिअलायझेशन अकाउंट 1,82,760. नेक्स्ट काय आहे बघा? इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन बाय कुंदा ॲट अँड ॲग्रीड व्हॅल्यू ऑफ ₹55,440. म्हणजे कुंदाने काय टेकन ओव्हर केलंय? तर इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. मग त्याची जर्नल एंट्री आपण काय करणार आहोत? कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 55,440 टू रिअलायझेशन अकाउंट 55,440. नॅरेशन बिंग इन्व्हेस्टमेंट टेकन ओव्हर बाय कुंदा. मग त्याच्या अकाउंटला एंट्री करताना काय करणार आहे आपण? रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय कुंदाज कॅपिटल अकाउंट इन्व्हेस्टमेंट 55,440 आणि दुसरा इफेक्ट कुंदाच्या अकाउंटच्या डेबिटला जाणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट 55,440. आणि लास्ट आपल्याला ॲडजस्टमेंट दिली आहे. रिअलायझेशन एक्सपेन्सेस अमाउंटेड टू ₹6,800. एक्सपेन्सेस आहेत बरोबर. मग एक्सपेन्सेसची एंट्री काय करणार आहोत आपण? रिअलायझेशन अकाउंट डेबिट 6,800 टू बँक अकाउंट 6,800. नॅरेशन
बिंग रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेड, एक्सपेन्सेस पेड केलेले आहे, मग त्याची एंट्री काय करणार आहोत, रिअलायझेशनच्या कुठे लिहिणार आहोत, पेड झालेले आहे म्हणून रिअलायझेशनच्या डेबिटला, टू बँक अकाउंट रिअलायझेशन एक्सपेन्सेस 6,800 बँक अकाउंटच्या क्रेडिटला पेमेंट दिलेला आहे बाय रिअलायझेशन अकाउंट 6,800. अशा पद्धतीने आपण काय केलेले आहेत, आपल्या सर्व ॲडजस्टमेंट मांडून घेतलेल्या आहेत. मग आता याच्यामध्ये पहिल्यांदा अकाउंट सोडूया. अकाउंटमध्ये रिअलायझेशन अकाउंटला बघा कोणत्या साईडची बेरीज तुम्हाला जास्त दिसते, तर तुम्हाला डेबिट साईडची बेरीज जास्त दिसते, म्हणून टोटल किती येते आपल्याला 5,83,400. मग आपल्याला काय मिळतो आहे, लॉस मिळतो आहे. लॉस मिळतो आहे तो कशा पद्धतीने वाटणार आहे, तर त्यांचा रेशो आहे 3:2:1. Excess of a debit over credit is realization account is called a loss. So loss किती मिळतोय आपल्याला, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लीलाज 25,000, मंदाज 16,667, कुंदाज 8,333. मग टोटली 50,000 आपल्याला काय मिळालेला आहे, लॉस. हा लॉस आपण कुठे ट्रान्सफर करणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. इथं क्रेडिटला आहे रिअलायझेशन, तर पार्टनर्स अकाउंटच्या कुठे जाणार आहे, डेबिटला, टू रिअलायझेशन अकाउंट 25,000 लीलाला मिळाले, मंदाला 16,667 मिळाले, कुंदाला 8,333 मिळालेले आहेत. मग आता आपण ह्याच्यानंतर क्लोज करणार आहोत आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला कोणत्या साईडची बेरीज तुम्हाला जास्त दिसते, तर आपल्याला क्रेडिट साईडची बेरीज जास्त दिसते. मग किती येते बघा, लीलाची टोटल येते 2,27,160, मंदाची टोटल येते 1,94,400 आणि कुंदाची येते 1,08,000. त्यानुसार मग डेबिटला किती अमाऊंट येते, बँकला ट्रान्सफर करण्यासाठी टू बँक अकाउंट 78,560, लीलाचे येत आहेत, मंदाचे येत आहेत 56,533, कुंदाचे येत आहेत 44,227. इथं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आहे, तर बँक अकाउंटच्या कुठे जाणार आहे, क्रेडिटला जाणार आहे. क्रेडिटला काय येणार आहे, म्हणजे फर्मला त्यांना पैसे पार्टनर्सला पेड करावे लागणार आहेत. बाय लीलाज कॅपिटल अकाउंट 78,560, बाय मंदाज कॅपिटल अकाउंट 56,533 अँड कुंदाज कॅपिटल अकाउंट 44,227. म्हणजे टोटल बँक अकाउंटची येईल आपल्याला 1,86,120. त्यानुसार आता याच्या आपण जर्नल एंट्री करूयात. मग जर्नल एंट्री पहिलं काय करणार आहे, आपण आपला लॉस मांडून घेणार आहोत. मग लॉस काय आहे, लॉस आलेला आहे म्हणून एंट्री काय करणार आहे, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट 25,000, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 16,667, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 8,333. मग टोटल आपल्याला मिळतीये टू रिअलायझेशन अकाउंटला 50,000, नॅरेशन बिंग रिअलायझेशन लॉस डिस्ट्रीब्युटेड. नंतर आपण काय केलेलं आहे, तर कॅपिटल अकाउंट क्लोज केलेला आहे. मग कॅपिटल अकाउंटचा जो बॅलन्स आहे तो पार्टनर बँक अकाउंटला आपण ट्रान्सफर केलेला आहे. मग त्याची एंट्री बघा, लीलाज कॅपिटल अकाउंट डेबिट किती बॅलन्स राहिलेला कॅपिटल अकाउंटला शिल्लक त्यांचा 78,560, मंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 56,533, कुंदाज कॅपिटल अकाउंट डेबिट 44,227, टू बँक अकाउंट 1,79,320. नॅरेशन being cash paid to partners in final settlement. पार्टनर्सना फायनल सेटलमेंटचा कॅश आपण पेड केलेला आहे. मग जर्नल एंट्रीची टोटल आपल्याला काय पाहायला मिळते बघा, 13,46,120. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं सोडवून झालेलं आहे. धन्यवाद.